वाचविलं, राकेशानं वाचविलं. अर्थात आम्ही तुम्हाला सहाय्य केलं, त्याची परतफेड म्हणून तुमचं प्रेम आम्हाला हवंय. दृढकेश, मला मान्य आहे तुम्ही आम्हाला सहकार्य केलात, त्याबद्दल तुमचे आभारच मानते मी. कारण तुम्ही सहकार्य केलात याचा अर्थ असा नव्हे तुम्हाला हवं तुमच्या इच्छेप्रमाणे वागावं याचा अर्थ होत नाही. आपण सहकार्य केल्यानंतर फळाची अपेक्षा ठेवायची साहजिकच आहे. तुमच्या कारण तुम्ही तुमच्या जीवनात एक वेळ घेतला निर्णय बदलून तुम्ही दोन स्वीकारण्यासाठी तत्पर करत असाल. त्यात मी सुद्धा माझ्या मनाला ठरवलंय, मला लग्न करायचंय ते तुमच्याशीच करायचंय. दृढकेश, एका असताने किंवा टाळी वाजत नाही, त्याला दुसऱ्या असताची जोड असावी लागते. जिथं इच्छा नाही तिथं कार्य भाग नाही, असा आमचा निर्णय. तिथं इच्छा नाही, तिथं दृढतेची जबरदस्ती होऊ नये. आता जर तुला वाटत असेल साधा सहजी माझा स्वीकार कर. दृढकेश, संयमाचा बांध आपण तोडतात. तो केला. संयम आपण हरपले. दोष आमचा नाही, कारण तुमच्यावर तुमचा संयम नाही, या तुमची चूक आहे. तुमच्यातून आगळी घडली जाते. तुमच्या संयमाचे बांध जिथं तुटले तिथं आमचे संयम सुद्धा संपले गेले. जिथं आम्ही तुम्हाला सहकार्य केलं हे तुम्ही मान्य करत नाही, त्याचा स्वीकार तुम्ही करत नाही. आमच्या उपकाराची परतफेड अशी उपकारांना होत असेल तर जबरदस्तीशिवाय आमच्या जवळ पर्याय नाही. दृढकेश, सहकार्य केलं, सहकार्य केलं, सहकार्य केलं ते एक वेळा नव्हे अनेक वेळा आपण शब्द उच्चारण्यासाठी जातो. याचा अर्थ असा होत नाही तुमच्या मताप्रमाणे आम्ही वागावं. सहकार्य केलं म्हणजे मी खुशी व्हावी हे मुळीच नाही. मला सुद्धा काहीतरी व्यक्ती स्वतंत्र आहे, माझी सुद्धा मनं आहे, माझे सुद्धा काही विचार आहे आणि त्या विचाराला मी चालणार आहे. तुझ्या मताप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. होय ना? जसं तुझा विचार त्याच्याशी लग्न करण्याचा आहे, हा? माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यानं मला तुझ्याशीच लग्न करायचंय. तू किती पाया पड, किती पाया धड, लोक माझ्या चरणावर ठेवून विनंती जरी केली तरी तुला माझ्या सोबत घेऊन जाणार. दृढकेश, तुझ्या मताप्रमाणे मी तुझ्या समेत लग्न